नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. यंदा हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, मग उपवास कधी सोडायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती. नमस्कार. यंदा 2026मध्ये हरितालिका आणि गणेश चतुर्थीच्या तारखेबाबत एक विशेष योग पाहायला मिळणार आहे. दरवर्षी हरितालिकेनंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र यंदा तिथीच्या गणनेमुळे हरितालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर 2026 रोजी एकाच दिवशी येणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हरितालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा आणि आधी हरितालिकेची पूजा करायची की गणपतीची स्थापना करायची आणि गणपतीची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा का? चला तर मग सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा. सर्वप्रथम जाणून घेऊया की यंदा हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या आहेत का? हरितालिका तृतीया ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरी केली जाते, तर गणेश चतुर्थी ही चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यंदा तिथीच्या गणनेमुळे या दोन्ही तिथींचा कालावधी 14 सप्टेंबरच्या आसपास येत असल्याने दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत. म्हणजेच यंदा 2026मध्ये एका बाजूला माता पार्वती आणि भगवान शंकरांची पूजा, तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्वागत असा दुहेरी धार्मिक उत्सव पाहायला मिळणार आहे. आता जाणून घेऊया हरितालिका व्रताचे महत्त्व. हरितालिका व्रत हे माता पार्वती आणि भगवान शंकराला समर्पित असलेले महत्त्वाचे व्रत मानले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा या इच्छेने हरितालिकेचे व्रत करतात. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. माता पार्वतीच्या या तपश्चर्येचे स्मरण करून हरितालिका व्रताची परंपरा सुरू झाली आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी महिला शिवपार्वतीची पूजा करून दिवसभर उपवास करतात. काही महिला हा उपवास निर्जला म्हणजेच अन्न आणि पाण्याशिवाय करतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हरितालिका उपवास यंदा कधी सोडायचा? सामान्यतः हरितालिकेचा उपवास एक दिवस केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आणि उत्तरपूजा केल्यानंतर उपवास सोडण्याची परंपरा बऱ्याच ठिकाणी आहे. यंदा मात्र 14 सप्टेंबरलाच गणेश चतुर्थी असल्यामुळे अनेक महिलांना उपवासाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबर 2026 रोजी हरितालिकेचा उपवास सुरू करून 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी पूजा आणि उत्तरपूजा केल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत सांगितली जात आहे. म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी हरितालिकेची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी सकाळी गणपतीची आरती आणि घरची पूजा झाल्यानंतर आपल्या घरच्या परंपरेनुसार उपवास सोडायचा. आता प्रश्न येतो मैत्रिणींनो, तो म्हणजे 14 सप्टेंबरला गणपतीची स्थापना कशी करायची? यंदा हरितालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी असल्यामुळे सकाळी प्रथम हरितालिकेची पूजा करण्याची पद्धत काही ठिकाणी सांगितली जाते. हरितालिका पूजेतील विधी पूर्ण केल्यानंतरच आणि पूजेचे साहित्य वाळूच्या मूर्तीची विसर्जन केल्यानंतरच गणपतीची स्थापना करण्याची परंपरा काही ठिकाणी आज देखील पाळली जाते. त्यानंतर गणेश मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा पूजा आरती केली जाते. अशा प्रकारे यंदा एकाच दिवशी शिवपार्वतीची आराधना आणि गणरायाचे स्वागत करण्याचा योग भक्तांना मिळणार आहे. मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया यंदाच्या हरितालिका पूजेची तिथी आणि शुभमुहूर्त. दिलेल्या पंचांग माहितीनुसार तृतीया तिथीची सुरुवात 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:08 सुरू होणार आहे आणि तृतीया तिथी समाप्त होणार आहे 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06. म्हणजे 14 सप्टेंबर रोजी हरितालिका पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी 6:26 ते सकाळी 7:06 असल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे या वेळेतच हरितालिकेची पूजा करण्याचे नियोजन करता येईल. मात्र एक माहितीची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, हरितालिकेचा उपवास विशेषतः निर्जला उपवास कठीण मानला जातो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे आजारपण असल्यास, नियमित औषधे सुरू असल्यास, गर्भावस्था असल्यास किंवा इतर आरोग्याच्या समस्या असल्यास कठोर निर्जला उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. धार्मिक श्रद्धा महत्त्वाची असली तरी आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
मैत्रिणींनो, यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणार आहे. सकाळी हरितालिकेची पूजा करून व्रताची सुरुवात करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा अर्चना करायची. आणि हरितालिकेचा उपवास 15 सप्टेंबर रोजी सकाळी घरची पूजा आणि गणपतीची आरती झाल्यानंतरच आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार सोडण्याची पद्धत सांगितली जात आहे. तुमच्या घरातील परंपरा किंवा स्थानिक पंचांगानुसार विधी आणि पारणाची वेळ वेगळी असू शकते. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना आपल्या गुरुजी किंवा स्थानिक पंचांगाचा सल्ला घेणे उत्तम ठरेल. मैत्रिणींनो, यंदा या विशेष योगासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि सण उत्सवाच्या माहितीसाठी आपल्या सुरेखा आर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय.